यानंतर बघूया पुढली ब्रेकिंग बातमी आहे नागपूरमधली। नागपूर महापालिकेमध्ये महिला राज पाहायला मिळतंय। महिला राज असणारी पहिलीच महापालिका नागपूर ठरलेली आहे। स्थायी समितीमध्ये भाजपच्या 11 महिला असणार आहेत। विशेष समित्यांवर सुद्धा महिलाच असणार आहे। त्यामुळे नागपूर महापालिकेमध्ये महिला राज आपल्याला पाहायला मिळतंय। महानगरपालिकेचे नवीन टाउन हॉल बांधण्यात आलेला आहे। त्या नवीन टाउन हॉलमध्ये पहिल्या वर्षी जी पूर्ण प्रशासनिक सत्ता आहे ती मात्र शक्तीला दिली पाहिजे असं माझ्या मनात विषय आला। मी आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय नितीनजी गडकरी, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे, आमचे सर्व विधायक आणि आमचे सर्व कोर कमिटीचे सदस्यांसोबत चर्चा केली। सगळ्यांनी होकार दिला आणि कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये आम्ही निर्णय घेतला। आता स्थायी समिती अध्यक्षसोबत जे 11 सदस्य स्थायी समितीमध्ये भाजपचे राहणार आहे ते सुद्धा महिलाच राहणार आहे। महानगरपालिकेच्या संचालनासाठी 10 समिती असतात। त्या 10 समितीमध्येही जी सभापती राहणार आहे ती सर्व मात्र शक्ती राहणार आहे। परिवहन संचालनासाठी परिवहन समिती असते, तिची अध्यक्ष सुद्धा महिलाच राहणार आहे।